आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मी केरळा म्हंटल म्हणून नाराज आहात का? छे असं काहीच मग नाही. एवढा कसला विचार करताय? मी आज भैरवीला पाहिजे. ती तर तुम्हाला मारायचा विचार करत होती. त्यात तिची काहीच चूक नाहीये. तिच्या बहिणीच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे असा समज तिने करून घेतलाय. खरं जर तिला माहिती असतं तर तिने अजिबात असं केलंच नसतं. त्यांना भेटून सगळं खरं सांगू. नक्कीच तुमची यात काही चूक नाही हे त्यांना कळेल. आत्ताच जाऊ आपण त्यांना सगळं खरं सांगू. त्यांना नक्की कळेल ते. चला. अगं नको गंगा, त्यांना आता आपण नाही भेटू शकत. ट्रीटमेंट चालू आहे त्यांची. संध्याकाळी जाऊन आपण भेटू. ठीक आहे. तुम्ही थकला असाल ना, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. घरात जाऊन एवढे दिवस झाले, अजून तिथे काय करत असेल? हे नंदिनी, अगं काहीतरी झालंय वाटतं. त्या ड्रायव्हरने तरी काय केलं नाही ना तुला? मी त्याला नाही सोडणार नंदिनी, नाही सोडणार मी त्याला. गाडीतून खाली उतर, नाहीतर मी तुझी गाडीच फोडून टाकेन. जाणे वेड्या, मूर्ख माणूस. वेडा कुठला? धमकी उतर. देतोस? फोड बघू, फोड बघू. मी पोलिसांना बोलवेन. मला काय घाबरतोस रे? सोड, सोड मला. नाही, सोड. अरे अरे काय करतोय? ऐक, सोड, सोड मला. अरे माझ्या नंदिनीला काय केलं सांग. कोण काय? नंदिनी? ओळखत नाही मी. अरे मी कोणाला काही केलं नाहीये. सोड रे बाबा. नंदिनी अरे तुझ्याच सोड. घरात आली होती. अरे गावाला सोड चक्र रे, घेऊन मी जाणार नाही होती केलं. नंदिनी. 2 दिवस अरे, झाले तरी अजून आली अरे, नाही. कोण? काय केलंस तिचं? नाही बोल, माहित मला. बोल ना. सोड काय मला. केलंस तिचं? अरे बोल. अरे काय करतोय? अरे अरे सोड मला. अरे मी काही नाही केलं. काय केलंस? कोण आहेस? मला बोल, नाही तिचं माहित. काय केलंस? काय बडबडतोय? नाही सोडणार सोड तुला. मला. सोड. नाही सोडणार. सोड रे मला. नाही सोडणार तुला. अरे फाडलंस रे. सोड. अरे काय करतोय? वेडा माणूस सोड आहे मला. हा. माझी घेऊन जा नंदिनी त्याला. जर नाही मिळेल ना, पोलिसांना बोलवा. तर तुला मी ठार मारलं मला. कटचं याने. सोडा मला. सोडा. हा सोडा मला. वेडा दिसतोय पण सारखा सारखा इथे येतो. चक्राबद्दल विचारलो. नंदिनी नाव घेतो. कोण आहे नंदिनी? सोडा सोडा सोडा. तुम्ही कशाला त्यांची बाजू घेताय? येडा आहे अहो, नाही, तो. खूप मारलं मी निघा. त्याला. याला पोलिसात जमा करतो मी आता. पोलिसात देऊ नका. तो वेडा आहे. आता एवढं मारलं मला नाही म्हणत तो परत येईल. सोडा त्याला. बरं ठीक आहे. चले, त्याला घेऊन जा. हा. जा घेऊन जा. काय हो? काय झालं? तुम्ही आताच बाहेर गेला होतात ना? आणि शर्ट कसा फाटला तुमचा? अगं ते जाऊ दे. मला सांग, आपल्या घरामध्ये कोणी मुलगी आली होती का? मी काय विचारते आणि तुम्ही काय सांगताय? आपल्याकडे कोणती मुलगी येणार आहे? कामवालीशिवाय कोण मुलगी येत नाही आपल्याकडे. कामवालीचं नाव नंदिनी आहे का ग? आपल्याकडे जी कामाला येते तिला सगळे सुनीता म्हणून हाक मारतात. यांना मी काहीतरी विचारलं आणि यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे.
कृष्णवेणी अगं मेलो ग मेलो कृष्णवेणी अगं अगं माझं चक्र गेलं अगं कृष्णवेणी मेलो कृष्णवेणी अगं अगं आई ग काय झालं हे अगं माझं चक्र गेलं ग सगळं हरवलं आता सगळंच गेलं काय हो? काय झालं? सगळं काय सगळं झालं जाणार तुम्हाला? आता माझं चक्र अरे गेलं रे एवढ्यासाठी ओरडताय तुम्ही या इकडे या काय आणि काय बोलायचं ना आणि फुकट ओरडत राहायचं अगं बसा काय ग इथे. कुठे आहे ते बोल अहो ते सांभाळून ठेवायचं म्हणून मीच कपाटात खरं ठेवलंय ते. बोलतेस तू हो मग काय कोणीतरी एक वेळा चक्राबद्दल विचारून तुम्हाला सारखा सारखा त्रास देत होता ना हो 2 दिवसापासून एक वेडा आपल्या घराच्या अवतीभोवती फिरतोय आज सकाळी रांगोळी काढताना पण मला दिसला तो वेडा आपल्या घराकडेच बघत होता तो तुम्ही सांगितलेला वेडा असेल असंच वाटतंय तुम्हाला जे चक्र जीवापेक्षा जास्त प्रिय आहे, ते चक्र कुठे हरवलं तर तुम्हाला त्रास होईल ना म्हणूनच ते चक्र मी कपाटात नेऊन व्यवस्थित ठेवलं हा वाचलो कपाटाची चावी सुद्धा माझ्याकडेच आहे मला भीती वाटते गंगा हो. अगं त्या मला ओळखतात त्यांना सांगितल्यानंतर कळेल तू कशाला घाबरतेस काही होणार नाही तुरुंगात त्यांचा राग अनावर व्हायचा असं मी ऐकलं होतं मी जाते तुम्ही बाहेरच थांबा असं काही होणार नाही गंगा काळजी नको करूस तू ये इथेच आहे वाटतं याच रूम मध्ये तर भैरवी होता नाही हो मला भीती वाटते तुम्ही इथेच थांबा मी जाऊन भेटून येते अगं काही नाही होणार गंगा कोण हवंय नाही ते जरा पेशंटला भेटायचं होतं बरं ठीक आहे तुम्ही इथेच हा मॅडम तुम्हाला भेटायला ऐका कुणीतरी ना. आलंय अहो मला फार भीती वाटते तुम्ही जा ना मी बघते अगं काही इथे. होणार नाही गंगा देवा अहो मी बोलतो ऐका ना त्यांच्याशी. माझं बापरे. काय हो याच भैरवी आहेत का दिसायला फार भयंकर आहेत या नाही आहेत त्या सकाळीच मी त्यांना पाहिलं होतं आता लगेच कुठे गेले असतील ते सॉरी आहे मॅडम ठीक आहे काय हो त्या भैरवी म्हणून ज्या होत्या मला जरा त्यांना भेटायचं होतं त्यांना इथून डिस्चार्ज करून घेऊन गेले एक जण कोण घेऊन गेले कोणासोबत गेलं माहिती आहे का ते नाही माहित पण मध्ये मध्ये येऊन भेटायचे ते आता कुठे गेलेत माहितीये का ते पण मला माहित नाहीये मॅडम आता काय करायचं एक्सक्यूज मी सर एक मिनिट हं. तुम्हीच अरुण आहात ना हो काय झालं तुम्ही नक्की येणार असं भैरवीने सांगितलं होतं त्यांनी काही सांगितलं का तुम्हाला ही चिठ्ठी द्यायला सांगितली होती त्यांनी काय हो? हा हातात कसला कागद आहे ते ना त्यांनी गावचा पत्ता दिलाय त्यांच्या आणि बाकी काही नाही काय हो तुमचा चेहरा का उतरलाय भेटायला आलो आणि भेट नाही झाली म्हणून जरा उदास झालो ठीक आहे चल आपण निघू हम्म.
अजून थोडा वेळ तिथे राहिले असते ना तर फक्त तू नाही मी सुद्धा तुझ्या बरोबर फसले असते. बरं झालं यांनी वेळेवर फोन करून अरुण येऊन गेला सांगितलं मला, म्हणून तुला लगबगीने डिस्चार्ज करून इथे घेऊन आले. नाहीतर काय झालं असतं आज काय माहिती. नशीब म्हणून वाचलो आज. आणखी काय होणार होतं, मी वर पोहोचलो असतो. त्याने हा? मला किती पळवलं माहिती गप्प बस आता. जीव नरडीपर्यंत आला होता. आ? ठीक आहे, गप्प राहतो. तू पण प्रत्येक वेळी ना त्या गंगाला संपवते म्हणतेस, पण फक्त बोलतेस, काही करत नाहीस. आता ती फक्त त्या घरची राणी नाहीये की चांगली महाराणी होऊन बसलीये. आता या बाहेर आलेत ना, या सगळं काही बघून घेतील माहितीये का तुम्हाला. तुम्हाला काही नाही करायचंय. आणखी थोडे दिवस लपून राहा आणि त्या अरुणीच्या जाळ्यात काही करून मला अडकवू नका. नाही, 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 तुम्ही हे त्या नाही होणार अरुणच्या ना. हाती लागू नका. कुठेतरी बाहेर गावी पळून जा. हा, चुकून सुद्धा केरळ साईडला जाऊ नका म्हणजे झालं. काकी डोंगर पैसे देणार वाटतं. वा, जरा. हे घे. चुकून पण केरळ साईडला जाऊ नका. ते सगळं ठीक आहे हो, पण ते केरळ साईडला जायचं नाही असं सारखं का बोलताय. अरे काय सांगू आता, अरुण आणि गंगा तिकडेच जाणार आहेत. केरळला कशाला जात आहेत ते? मला सांगायला लाज वाटते. ते हनीमूनला जात आहेत. हा माणूस इथे वाचला, तिथे जाऊन फसला तर, म्हणून तिकडे जाऊ नका असं सांगते. तू पण गंगाला मारून तिची जागा माझ्या मुलीला मिळवून देणार यासाठी तुझ्यावर विश्वास ठेवण्यात काही फायदा नाहीये. ताई, गंगाला कशाला मारणार. तिच्या शरीरामध्ये तिच्या शरीरात काय? ते मला वाटतं गंगाच्या शरीरात दैवी शक्ती आहे ना, म्हणून. हा? नाही का, भैरवीने ठरवलं ना, म्हणून ती जिवंत आहे. हा? ते काही असो, यापुढे मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही. या काही करू शकणार नाही हे तर कळलंच आहे मला. हवं तर तुम्ही सुद्धा याच्या बरोबर जाऊन कुठेतरी लपून बसा. यावेळी नाही वाचणार. केरळला जाणाऱ्या अरुणला तिथेच मारून काढून टाकते. काय सांगतेस तू? अरुणला तू मारणार आहेस? अरुणला नाही हो, अरुणच्या डोळ्यांसमोर गंगाला गाडणार असं म्हणायचंय त्यांना. बरोबर ना ताई? बरोबर आहे. हे बघा, कोणत्याही परिस्थितीत अरुणला काही होता कामा नये. अरुण माझा भाचा आहे, माझ्या दादाचा मुलगा आहे. बोलण्यात नावाची जशी गल्लत केली तशी मारताना करू नको. नाही करणार. तू मी सांगते तसं कर. मी माझं काम करते. का करायचंय? काय मी सांगितलं तसं तू करणार ना? तुम्ही इतका छान प्लॅन केलाय, मग मी का नाही करणार ना? नक्कीच करणार. आर यू हॅपी? कोण आहे ते दाखवतो. त्या नंदिनीला मी कोण आहे ते दाखवतो. राजशेखर, तू काही काळजी करू नकोस. आता नंदिनी आणि माझंच युद्ध आहे. मी सगळं बघून घेतो. तू गंगाला मंदिरात पाठवायची तयारी कर. काही करून अमावस्येच्या रात्री कुंडातल्या भगवती देवीच्या मंदिरात गंगाची पूजा करणार आहे. ती थांबली नाही पाहिजे. गंगाला पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगून पाठव राजशेखर, मी पूजेची सगळी तयारी करतो. आता मी तुमच्या संपर्कात नसेन. पुढचे 24 तास मी पूजेच्या तयारीत असेन. समजलं का? मी निघतो. पार्टनर, मी पण स्वामींच्या बरोबर त्यांच्या गावी जाऊन पूजेची सर्व तयारी करून तिथून माझ्या गावी जाईन. ठीक आहे पार्टनर. खूप आभार स्वामीजी. मी काय पुण्य केलं माहित नाही, पण मी जेव्हा कधी अडचणीत असतो तेव्हा तुम्ही अगदी देवासारखे धावून येता. सांभाळून
सावकाश जा स्वामीजी. चल, ये. रक्षक बनून असलेला तो तंबुरान घरातून बाहेर गेला. आता मला कसलीच अडचण नाही येणार. आजच कालचक्र असलेली ती जागा मी शोधून काढणार आहे. ही चामुंडी अशी बाहेरच का उभी आहे? चतुर्मुखी नारायणी शंकरी स्वामिनी वालिनी वराही सूलिनी हे ईश्वरी माते तुझ्या चरणी येते मी. नको नको, शांत बसा. मुलगी झोपली. मारच काल आता. उद्या एवढ्यात आपण केरळला असू. गंगा, धोका आहे धोका. जरा सांभाळून राहा. कार सर्व्हिसला दिली म्हणून सर्व प्लॅन बिघडला आपला. शे, पूर्ण प्लॅन फिसकटला. अरे देवा, अरुण, अरुण तिथे दूर येतोय. काहीतरी करा. अरे अरुण, तुला ऐकू येत नाहीये का? काय करायचंय तुला? माझ्या घरातल्या कुणालाही काहीही करायचं नाही.
कोणीतरी काहीतरी करा. मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना पुतळा बनवलास ना. आता मी आरामात शोधू शकेन. देवा रे, माझ्या कुटुंबाला वाचव. कालचक्र तर आज शेखरच्या खोलीत नाहीये, म्हणजे त्याचा मुलगा अरुणच्या खोलीत नक्की असेल. काय हवंय तुला? का सगळ्यांना त्रास देतेस तू? या घरातून बाहेर हो आधी. कागभुजंड 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 कागभुजंड. कालचक्र, मी शोधत असलेलं कालचक्र. कितीतरी शेकडो वर्षांपासून माझ्या पूर्वजांनी केलेल्या प्रयत्नांच्या कष्टाला आज फळ मिळालंय. मला ते कालचक्र मिळालंय. माते, काय झालं?
काय काय गंगा अशी का बघतेस? तेच ना, मला पण कळत नाहीये. खूप वेळ मी तुम्हालाच बघत होते असं वाटतंय मला. माझ्या डोळ्यासमोर फक्त तुम्हीच होतात. मला पण असंच वाटत होतं. मिनिट भरासाठी पूर्ण जग थांबून डोळ्यासमोर फक्त तूच दिसत होतीस. काय झालं गंगा? बोल ना, काय झालं? काय झालं गंगा? माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय असं वाटतंय. चोळू नकोस, अजिबात चोळू नकोस. थांब, मी आहे ना. काय हो तुम्ही? डोळ्यात गेलंय माझ्या. अगं सॉरी हा, जरासाठी चुकलं. पुन्हा काढू का कचरा मी? थांब. जा तुम्ही. आता नाही मी सोडणार. आता बरोबर काढतो मी. नाही. अगं थांब ना, काढतो. नको आता. नाही ना, परत मिस होतच राहणार. मिस करत करत तुमचे किस वाढतच जातील. मी काढते. जा तुम्ही झोपा. अगं काग भुजंड गुफा देवी, काग भुजंड गुफा देवी. कालचक्राला हात लावताना आडवी आलेली शक्ती कोणती शक्ती आहे? कालचक्र मिळवताना कोणता अडथळा येतोय? चामुंडी, तुला त्या महालातून कालचक्र मिळवताना आडवी येणारी शक्ती दुसरी कोणी नाही. तुझ्या आधी तू बसलेल्या जागेवर बसून माझी पूजा करत असलेला तुझा गुरुच आहे.